नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वाटली डाळ ही रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी एक छोटी वाटी भरून चणा डाळ घेतलेली आहे। आता ही आपल्याला स्वच्छ धुवून 2-3 तासासाठी भिजत ठेवायची आहे बघा। आणि वाटली डाळ ही करायचा खूप जणांना कंटाळा येतो, कारण भरपूर वेळ ती परतावं लागते आणि कधी कधी ती जळून जाते। त्यामुळे आता ही अगदी सोप्या पद्धतीने मी ही वाटली डाळ तयार करणार आहे। आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून ही भिजत ठेवूया। आता ही मी अगोदरच भिजवून घेतलेली आहे डाळ। आता आपण ही डाळीतलं सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत। आता ही एका स्ट्रेनरवर मी डाळ ठेवलेली आहे आणि आता सर्व पाणी आपण त्याचं काढून घेऊया। आणि आता ही पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला आता ही मिक्सरवर वाटून घ्यायची, जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। आता एका मिक्सरचं चटणीचा पॉट घेतलेला आहे आणि त्यामध्ये ती डाळ आपण टाकून घेतलेली आहे बघा। आणि आता आपण ही जाडसर अशी वाटून घेणार आहोत बघा। आता ही डाळ आपली थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। आता ही आता नैवेद्यासाठी ही डाळ लागते। बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला आमच्याकडे ही नैवेद्याला लागते। तर अशा पद्धतीने मी ही डाळ तयार करते। आता या ठिकाणी मी वाफेचं भांडं घेतलेलं आहे बघा। आता या ठिकाणी स्टीमर घेतलेला आहे आणि या स्टीमरमध्ये आता ही डाळ मी वरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे बघा। आणि आता ही आपल्याला 10 मिनिटं याला वाफ द्यायची आहे बघा। ही वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ। आता ही डाळ आपली वाफून झालेली आहे बघा। आणि ही डाळ वाफेवर शिजल्यामुळं आपल्याला फक्त ती 1-2 मिनटं परतून घ्यायची फक्त। आणि आता आपण ही तेलावर परतून घेणार आहोत। आता या ठिकाणी जिरे मोहरी टाकलेली आहे, लाल मिरची पावडर, हळद, हिंग आपण फोडणीतच टाकून घेतलेला आहे। आणि आता ही डाळ आपण वाफेवर छान अशी परतून घेऊया। आता ही आपण वाफेवर परतून घेऊया छानशी। आता ही आपण अगोदरच वाफवलेली आहे, त्याच्यामुळे ही शिजवायची गरज नाही। आता ही फक्त आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे तेलावर। एकदम आपण आता ही कोरडी करून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि आता यामध्ये थोडासा मी ओवा टाकत आहे, कारण बऱ्याच जणांना चणा डाळ ही पोटासाठी चालत नाही। त्यामुळे यामध्ये चिमूटभर ओवा टाकून आपण आता ही डाळ परतून घेणार आहोत। आता ही आपण तेलावर छान अशी परतून घेतलेली आहे। आता ही आपली वाटली डाळ रेसिपी परतून होत आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ही प्रवासात नेण्यासाठी तर अगदी छान आहे। ही जवळजवळ 4-5 दिवस छान राहते ही डाळ। उन्हाळा आहे तरी ही सुंदर लागते, कारण आपल्याला यामध्ये बिलकुलही तेल टाकलेले नाही, यामध्ये बिलकुलही पाण्याचा आपण वापर केलेला नाही। त्याच्यामुळं ही डाळ अगदी तेलावरच आपण परतवलेली आहे। आता ही आपली रेडी झालेली आहे। मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे। आणि आता ही डाळ आमच्याकडे अशा पद्धतीची डाळ ही नागपंचमी सणाला नैवेद्याला लागते। त्याच्यामुळं यामध्ये लसणाचा वापर केलेला नाही। तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।